नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीन होऊ शकता. अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकरी संकटात, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान बघू शकता. अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, कारण ऐन कांदा काढणीच्या वेळी पाऊस येत असल्याने कांदा पाण्यात सापडून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे धुळे जिल्ह्यातील जोरदार हजेरी लावली आहे. यात साक्री तालुक्यातील देश शिरवाडे परिसरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने या ठिकाणी बघितलं तर सातत्याने अवकाळी पावसाने झोडपले असून या परिसरात शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णच भिजल्यामुळे सडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय या कांद्याला कवडीमोल भाव मिळण्याची देखील शक्यता देखील वर्तवली जात आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी सुकवण्यासाठी काढला कांदा, एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच कांदा काढणी योग्य झाल्याने कांद्याची काढणी करून त्यांना मार्केटमध्ये नेण्यापूर्वी काढून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांनी शेतात सुकवण्यासाठी काढून ठेवलेला कांदा सुकण्याआधीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामध्ये भिजून कांदा पूर्ण सडला आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांची भरपाईची मागणी सुद्धा आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब. जय महाराष्ट्र. भेटूया आपण. धन्यवाद.